उतरायचं ठरवून घ्या। आपण लोकसभा लढवायला पाहिजे का नाही लढवायला पाहिजे? आपलेच लोक आपल्याला भीती घालतात, अजिबात भिवू नका, मैदानात उतरायचं आणि पूर्ण त्या ठिकाणी दंड थोपटून उतरायचं, लढलंच पाहिजे। आपल्याला लोक परत भीती दाखवतात की आपण उमेदवारी उभे करताना अनेक ठिकाणी भांडणं होतात, अनेक ठिकाणी वाद निर्माण होतील, होऊ द्या, आपण ते कसे मिटवायचे हे मराठा समाज ठरवेल, मनोजदादा जरांगे पाटील ठरवतील, तो मान्य करायचं काय करायचं हा समाज ठरवेल। तुम्ही त्या भीतीच्या सावटाखाली वागू नका। त्याच्यानंतर अनेक जण म्हणतात आप तुम्ही असं केलं की याला फायदा होईल, त्याला तसं केलं की त्याला तोटा होईल, काय व्हायचं तो उद्या। तुम्ही एखाद्या पक्षाचं वोटिंग असं पकडताय की एका रूम मध्ये सगळं वोटिंग त्याचं पक्क कोडलेलं आहे आणि फुटणार आहे तर आपलंच फुटणार आहे सगळं। इतकी भीती आपल्या मनात का बसली आहे? ही भीती काढण्याचं तुम्हाला सांगतो सगळ्यात अगोदर गरजेचं आहे की ही भीती काढणं। सगळ्या गोष्टी आपण निगेटिव्ह विचार करतोय की असं होईल मग मराठ्याचं नुकसान, असं होईल मग तिसऱ्याचाच फायदा। अरे ते ज्या पक्षाचा आपण फायदा होईल म्हणतो एवढे डळमळीत मतदान आपले का आपले सगळं आपल्यामुळे त्यांचा फायदा होईल, त्यांचं एवढं पक्का आहे का त्यांचं त्या ठिकाणी काहीच नुकसान नाही होऊन आपल्याकडे कोणी येणार नाही? आपण जे गोष्टी विचार करतो तेच सगळं होईल असं आपण कशावरून गृहीत धरतो की आपल्या सगळ्या गोष्टीत नुकसान होईल? मी तुम्हाला सांगतो कुठल्याही भीतीला बळी पडू नका। भीती तुमच्या मनामध्ये घालवणं हा सुद्धा एक प्रचाराचा भाग आहे। तुमच्या मनात भीती तयार करणं हा देखील प्रचाराचा एक भाग आहे। त्याच्यासाठी आयटी सेल त्या ठिकाणी प्रमुख त्या ठिकाणी हे काम करतोय आणि आम्ही त्याला बळी पडतोय। 50 उमेदवार इच्छुक आहेत। आता तुम्हाला सांगतो असे उमेदवार काय फेटे घालून फोटो येतात। अरे वेळ प्रसंगी त्यांना त्यांची पात्रता कळेल ना। किशोर मरकडला त्याची पात्रता माहिती आहे। जर घनसावंगीला यायला किशोर मरकड दुसऱ्याच्या गाडीत येऊन बसतोय, मी आज जरी म्हटलं मी उमेदवार आहे तर मला माझी पात्रता कळेल ना, एक दिवस मी ऑटोमॅटिक लेफ्ट होईल ना। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की लोकसभा लढवावी की न लढवावी तर लढवावी। उमेदवार मराठा समाजाचे अपक्ष द्यावे का नाही द्यावे डिसिजन घ्या। ज्या वेळेस 70 वर्षापासून तुम्ही मतदान हांता डोळे झाकून कोणतरी पक्षाने अशी बैठक घेतली का? आपल्याला विचारलंय का? मग 70 वर्षापासून आपण डोळे झाकून मतदान केलं ना, जेव्हा आपल्या लेकरं उभं राहायची वेळ आली तेव्हाच आपण इतका विचार काय करतोय? इतकी भीती कशाची आहे? ही भीती आता काढून टाकणं गरजेची आहे, कारण ही भीती सुद्धा एक प्रचाराचा भाग आहे आणि त्याला आपण बळी पडता कामा नये। एका मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्ट जोपर्यंत लढायच्या प्रत्येक मिनिटाचा साक्षीदार आहे त्याला तुम्ही प्रश्न विचारा, त्याच्याकडून उत्तर घ्या। मित्रांनो, या सगळ्याच विरोधकांची आणि सत्ताधाऱ्यांची बैठक एकत्रित बसली होती। यांनी एकमुखाने निर्णय घेतला होता की मनोजदादा जरांगे पाटलांना यानंतर भाव नाही द्यायचा। तुम्ही साक्षीदार आहे त्या गोष्टीचे। आणि मग एक अमुक याला फायदा होईल म्हणून तमुकडे जा, तमुक याला फायदा म्हणून अमुकडे जा। आतापर्यंत आपल्याला कुणाच्या ना कुणाच्या दावणीला बांधण्याचं काम या सगळ्या सत्ताधारी विरोधकांनी केलेलं आहे। अरे एकमेकाला उमेदवार देतात, हे जिथं जिथं ताकद आहे। शरद पवारांना त्या पंकजाताईने त्या ठिकाणी उमेदवार दिला होता आणि तो निवडून नाही आला। हे उमेदवार आयात निर्यात करू शकतात तर तुमच्या आमच्या मताला खरंच किंमत असू शकते का? मी तुम्हाला सांगतो प्रचंड संख्येने तुम्ही जिंकायचे स्वप्न त्या ठिकाणी पहा। मराठा समाजाचे मतदान त्यांनी एक सांगितलं परत की मराठा समाजाचं इतके टक्के मतदान आहे। अरे आतापर्यंत या टक्केवारीचा जर विचार तुम्ही करत बसला असता तर या टक्केवारीच्या भरोशावर जर जे अल्पसंख्याकावरून जैन समाजाचा माणूस निवडून येतो तो कुणाच्या जीवावर निवडून येतो? किती टक्के मतदान आहे? 3%, तरी ते भीत नाहीत। सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, कुठल्याही घटना घडामोडीला इतिहासाचे साक्षी हवाले देऊन धुवू नका। इतिहासात असं झालं होतं म्हणून तर आता पुढे तसंच होणार आहे। समाज जागरूक झालेला आहे, एकत्रित झालेला आहे। पहिल्यांदा छत्रपती शिवरायाच्या नंतर इमानदार, प्रामाणिक आणि मॅनेज न होणारा नेता आपल्याला मिळाला आहे। कोणी कितीही त्या ठिकाणी बोलू द्या, या माणसाला तोडणे ज्यावेळेस हा माणूस बाहेर निघेल तुम्हाला खोटं वाटेल
त्यावेळेस हजारो माता भगिनी लाखो समाज बांधव पुन्हा रस्त्यावर तुम्हाला दिसणार आहेत। वातावरण तयार होऊ द्या फक्त। जोपर्यंत वातावरण तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही आत्ताच वेगवेगळ्या मनाचे भ्रम करून वेगवेगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या 2% त्या ठिकाणी नालायक अवलादींचे ऐकून तुम्ही त्या ठिकाणी मतपरिवर्तन करण्याचं काम करू नका। कुणाचा फायदा होत नाही, कुणाचा तोटा होत नाही। तुम्ही जर उभं राहिले नाही, असं समजा की तुम्ही जर उभाच राहिले नाही मराठा समाज, तर त्यांच्या मताचं विभाजन होणार नाही, त्यांचे फायदेच होणार नाहीत, नक्की होणार आहेत। त्यामुळे तुम्ही असण्याचा काय त्या ठिकाणी समाजाला फायदा होऊ शकतो याचा विचार करा। तुम्ही नसल्याने याचा फायदा होईल त्याचा फायदा होईल हे तुम्ही विचार करू नका। मी आजही सांगतो, उद्याही सांगतो, सगळ्यांना राग एकाच पार्टीचा आहे हे निश्चित अतिशय धाडसाने जिम्मेदारीने या ठिकाणी बोलतोय। पण ज्या ज्या पद्धतीने तुमचं त्या ठिकाणी समाजाचं त्या ठिकाणी मत एका जागेवर येणार नाही तोपर्यंत तुम्हाला किंमत उरणार नाही। आज प्रत्येक जण ओबीसी 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 एवढं का भितो? भिण्याचं कारण त्यांचं मतदान एक गट्टा होतं हा आपला समज आहे। ज्या ज्या लोक 2% लोक तुमच्या इथे येतात हळूच म्हणतात बाबा आपला निवडणुका साधा हवा काय का 8 तालुक्याचा मतदारसंघ आहे। अरे असू दे ना, मतदारसंघ तेवढाच येतो का? आज निर्माण झाला का? भिवू नका, भीती दूर करा आणि असं तुम्ही समजूच नका की तुम्ही निवडून येणार नाही। बरं निवडून नाही आले तर 2 नंबरचं मतदान घेणारा त्या ठिकाणी समाज म्हणून जरी तुम्ही आज त्या ठिकाणी स्वतःची ओळख निर्माण केली ना तर चांगली चांगली ताकद तुमच्या पायाजवळ लोळून घेतल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। आणि मी का बोलतोय, एकही दौरा महाराष्ट्रभरामध्ये, एकही दौरा, एकही जिल्हा, एकही तालुका आणि एकही मोठं एक दर्जाचं गाव मी तिथं गेलो नाही असं झालं नाही। प्रत्येक ठिकाणी मी बघितलेलं आहे की ज्या वेळेस सांगितलं गेलं की आता इतके महिने झाले आता आंदोलनाचा त्या ठिकाणी टेम्पो कमी होतोय त्या ठिकाणी दुपटीने त्या ठिकाणी मराठा समाज उसळलेला आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्याही भ्रमात भीतीत राहू नका। कोणी जर भीती निर्माण करीत असेल त्याला सांग तू तुझं बघ, तू तुझं बघ, तू मराठा समाजाचा असतील, कारण आता डोळे झाकून एकच विचार करायचा मी मराठा समाजाचा आहे आणि मराठा समाजाच्या दृष्टिकोनातूनच विचार करणार। राहिला प्रश्न 2, 5, 10% आपण 6 कोटी मराठा म्हणतो, 6 कोटी मराठ्यापैकी आपण 3 कोटी मतदान देऊयात, होणारं मतदान 1 कोटी आणखीन नेत्याच्या मागे झेंडू द्या। त्या ठिकाणी 2 कोटीमध्ये काय विभाजन व्हायचं तर होऊ द्या, 1.5 कोटी मतदान सुद्धा नॉट अ जोक, तुम्ही समजून घ्या। तुम्हाला विधान परिषदा दिले जातात, तुम्हाला परभणी सारख्या मतदारसंघात दुसरा उमेदवार इथं आयात करून दिला जातो, ते एका कार्यक्रमात, एका लग्नात, एका मौतीत नाही, तो उमेदवार तुमच्या बोकांडीवर दिला जाणार आहे, तरी देखील तुम्ही त्याला मतदान करू शकता। तर आपल्यात एवढी काय कमतरता आहे की आपण एवढा धाक घेतोय? काय कमतरता आहे आपल्यात? प्रत्येक जण सक्रिय आहे, प्रत्येक जणात ताकद आहे। त्याच्यामुळे एकच सांगतो, सगळ्या भीत्या लोकसभा लढवायची का नाही लढवायची, नाही लढवायची, उमेदवारीत भांडणं होते होऊ दे, पाहू आम्ही ठरवू काय करायचं। तर एक उमेदवार दिला जाणार आणि एकच उमेदवार निवडून आणले जाणार, एक लक्षात घ्या। राहिला प्रश्न पाटलांच्या मताचा, मी तुम्हाला आजही सांगतो, प्रत्येक माणसाला आतलं एक मन आणि बाहेरचं एक मन आहे। मी आज म्हटलो किशोर मार्ग, तुम्ही जर म्हटले आवा तुम्ही उभा राहा, तुम्ही बाहेरच्या मताने म्हणजे नाही 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 अजिबात नाही अजिबात नाही, आतल्या मनाला गुदगुल्या होणार, बरोबर का? हे मानवी स्वभाव होतो आणि ज्या व्यक्तीला स्वतःचा विजय डोळ्यासमोर दिसतोय, प्रचंड जनसमुदाय त्या ठिकाणी आज त्यांच्या पाठीमागे पायाशी त्या ठिकाणी विनंती करतोय की तुम्ही निवडणुकीला उभा राहा, तुम्ही त्या ठिकाणी निवडून याल आणि निवडून येण्याची देखील पक्की गॅरंटी आहे, तरी तो माणूस दोन्ही मनाने म्हणतोय की मला माझा हा मार्ग नाही, मला मराठा आरक्षणासाठी लढायचं। तर त्यांचा मार्ग त्यांना निवडून देण्याचा अधिकार आम्ही त्यांना देणार नाही। ते नसले म्हणजे लोक सैरावैरा पळतील, तुम्ही कशावरून पकडता? फॉर्म भरायला ते येतील, प्रचार करायला ते येतील, भीता कोणाला? अहो सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी शरद पवारांचा राष्ट्रवादी 4 ते 6 खासदाराच्या वर निवडून आणू शकलेला नाही खासदार। राज ठाकरे सारखा प्रस्थापित घराण्यातला लेकरू काय हालत खासदारकीचे,
आणि तुम्ही 4 पत्रात राहणाऱ्या लेकरांनी जर आज उद्या लोकसभेची घोषणा केली तर तुम्ही नाना तऱ्हेच्या शंका कुशंका घेत बसलोय. मी एकच सांगतो, जास्त भाषण लांबवणार नाही. जी जी भीती दाखवली जाईल ती भीती उलटी पाडा. तू त्या पुढच्या माणसाला भीती घालवा की तू फक्त बघ. मराठ्यांचा रुद्रावतार मी डोळ्याने बघितलेला आहे. मराठा एक तर जागी होत नाही, जागी झाला तर परत सुपडा साप केल्याशिवाय मागं पाहत नाही. याचा अर्थ त्या ठिकाणी निवडणुकीच्या सगळ्यांना खुमखुमे असं नाहीये, पण तुम्ही तुमची ताकद दाखवण्याचा एकमेव मार्ग आहे लोकशाहीमध्ये की तुम्ही त्या ठिकाणी मताचं राजकारण, डोक्याचं राजकारण दाखवलं पाहिजे. आणि आता दुसरा पर्याय आपल्याकडे शिल्लक नाही. नोटाचा पर्याय असू शकतो, परंतु नोटाचा पर्याय त्या ठिकाणी आपण वापरत असताना लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी विजयी उमेदवार किंवा पाडापाडीचं राजकारण ज्याला जमतं त्याला त्या ठिकाणी गृहीत धरलं जातं. जसं की हे नोटाचा एक विषय असा होईल की धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण, ओबीसीला धक्का न लागता मराठ्याला आरक्षण, तसंच नोटाचा पर्याय होऊ शकतो. म्हणजे कोणाला धक्का लागणार नाही, जे निवडून येतील आपण नोटालाच मतदान टाकीत बसू. म्हणजे 2-3 मुद्दे याच्यात देखील आहेत. त्यामुळं 2 पर्याय आपल्याकडे आहेत, नोटा आणि निवडणुकीत उतरणं. तर माझं एक ठाम मत आहे की गेल्या अनेक दिवसापासून मी सुद्धा बैठका अटेंड करतोय. तुम्हाला खोटं बोलत नाही. प्रत्येक गावातील 2-3 त्या ठिकाणी प्रस्थापितांचे टाके राजकारणाशी ज्यांच्या रक्तात नसा नसात राजकारण भिनलंय ते लोक सोडतात. सगळे खालचे लोक तुमच्या सोबत आहेत. आणि हे सिद्ध करायचं असेल तर आपण इथंच सगळे आता सगळ्या लोक आहेत. चला एखाद्या खेडेगावात माझ्या सोबत विचारा तुम्ही काय खरी परिस्थिती आहे. हीच परिस्थिती जर नाही निघाली तर परत त्या ठिकाणी या आंदोलनात देखील भाग घेणार नाही. ही सत्यता आहे. ही सत्यता कधीतरी स्वीकारण्याचं काम तुमचं आमचं आहे. एखादा राजकीय नेता 4 तारखेची मीटिंग घेतो ना अशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी बोला म्हणतो ना आपण त्यांचं ऐकून आपल्या मनात भीतीचं घर तयार करतो. हे आपल्याला घातक आहे. आपल्याला जनता घातक नाही, आपल्याला मतदान होणार आहे. मराठ्याचंच नाही होणार आहे, 18 पगड जातीचं मतदान आपल्याला होणार आहे. तुमचे माझे संबंध आहेत, हे सगळ्या लोकांशी आपले संबंध आहेत. आणि तुमच्या माहितीत तो तुम्हाला सांगतो, जरी युती नाही केली तरी मराठा समाजाने आतापर्यंत जे जे पेरलेलं आहे ते उगवण्याची वेळ देखील याच वेळी येणार आहे. आणि म्हणून सगळे समाज आपल्या पाठीमागे उभं राहणार आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, तुमच्या पाठीमागे आज इतर समाज किंवा इतर सामान्य जनता का उभी आहे याचं जर तुम्ही खरा अनालिसिस केला तर एकच सांगतो, ह्या राजकीय लोकांना सगळे विटलेले लोक आपल्या सोबत आहेत. याला सगळे विटले त्या गाणीला, हे सगळे सारखे आहेत. त्याच्यामुळं कुठलीही भीती मनात बाळगू नका. ताठ मानेने उद्यापासून जर समजा आपल्याला मराठा समाजाच्या संदर्भात जर जगायची वेळ आली तर ही तुमच्या माझ्या हातातली आजची वेळ आहे. आज जे जे निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यात येते इथं सोडून द्या. ज्या व्यक्तीने प्रामाणिकपणे लढा लढला, पैशाची त्या ठिकाणी ढिगाची ढिगं पडली असती, पदाची ढिगाची ढिगं पडली असती, प्रतिष्ठेची ढिगाची ढिगं पडली असती, एका मिनिटामध्ये तुमच्या माझ्या लेकरासाठी प्रामाणिक ज्या व्यक्तीने लढा उभा केला, ज्या व्यक्तीसाठी आपण त्या ठिकाणी जीव द्यायला तयार होतो, तो व्यक्ती जेवत नसताना ज्यावेळेस त्याच्या जीवाची घालमेल व्हायची, कासवीस व्हायची, त्यावेळेस तुमच्या माझ्या घरच्या महिला भगिनी टीव्ही समोर ढसाढसा रडलेल्या आहेत. आणि त्या व्यक्तीची ऐकण्याची वेळ आता आपल्याला आलेली आहे. म्हणून त्या व्यक्तीचं शब्द हा आपल्यासाठी प्रमाण आहे असं मानून आता या ठिकाणी लढायला शिकायचंय. सगळ्यांनी कंबर कसा गावात जा, आपल्या गावात जा, आपल्या नातेवाईकाला सांगा काहीच ऐकू नको, कोणाला फायदा होईल. ज्याला फायदा व्हायचा, ज्याला तोटा व्हायचा त्याला मराठा समाज आणि इतर समाज बरोबर उत्तर देणार आहे. तुम्ही लिहून घ्या. त्यामुळे टक्केवारी ना आकडेवारी जास्त घुसायचं काम करू नका. एकच सांगतो, तुम्ही इतर समाजाच्या लोकांपर्यंत, पाहुण्या रावळ्यापर्यंत अगदी चांगल्या मार्गाने जा, धाडसाने जा, कॉन्फिडन्सने जा. आणि निश्चित प्रकारे एका चांगल्या व्यक्तीची शिफारस करताना मनात कुठलीही शंका ठेवू नका. एखाद्या लबाड लुच्च्याची, छोट्याची शिफारस करण्यापेक्षा मनोहर जरांगे पाटलाची शिफारस करताना कुठली लाज वाटू देऊ नका. आणि पूर्ण ताकदीने मराठा समाजाला इथून पुढे जर खरं जर मान सन्मानाने जगायचं असेल
असं जर आपल्याला वाटत असेल तर आता डोळे झाका, पक्ष विसरून जा, आपण मराठा आहेत आणि मराठ्यासाठीच काम करायचं हे इथून शपथ घेऊन निघा आणि गावागावी जाऊन त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने प्रचाराला लागा. एवढंच त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय जय, जय शिवराय, जय शंभूराजे.